ऐकलं नाही, संस्कृत समजत नाही, हिंदी समजत, मराठीत सांगितलं ना ज्ञानोबरांनी, एवढा मोठा अधिकार आहे ना, सोप्या भाषेत सांगितलंय का? ते चालत ते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाची कोंब, येर मन माणूसपणाची भांब, हो देह्या जन्म. संत जे आहे हे चालतो बोलतो ज्ञान आहे. म्हणून कधी संत भेटतील हे सांगता येत नाही, फक्त तपासा की हा परंपरेचा आहे, असं चालता चालता वाट सगळी. कारण असे जे भेटले का हे झालेत, मी गुरु आहे, मी गुरु आहे, खूप चर्चा आहेत, खूप काही ऐकायला मिळालं असेल. आश्रमामध्ये लेटेस्ट आहे, इथे नाही बोलणार, इथून अधिकार नाही. म्हणून सावध व्हा, कोणालाही शरण जाऊ नका. जायचंच असेल ना बाबाजींना शरण जा, सद्गुरुदेव भगवंताला शरण जा, नाही तर माऊलींना शरण जा. नाही कळाला ग्रंथ हे सद्गुरु ग्रंथाला शरण जा. काहीही करायच्या आधी एकदा ग्रंथांना विचारा, कोणाला गुरु करावं हे ग्रंथ सांगतात. नाही संत मिळाले तर बरं का, पण आपण भाग्यवान आहोत, बाबाजी आपल्याकडे आहे. काही वाटलं तर आपण बाबाजीला विचारत, बाबाजी म्हणणार आहे का उठ इथून मला मिळणार नाही, मी नाही सांगणार असं म्हणतात. संत जो खरा संत आहे तो फक्त तो तरुण गेलेला आहे, या भवसागरामधून तरुण गेलेला आहे, पण ते परत आलेत आपल्यासाठी. का आलेत? आपल्याला पण घेऊन जाण्यासाठी आलेत. प्रश्न येतो ना, कोणी म्हणतात मग तुम्ही म्हणता की गुरु आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचण्याचं काम करतात, मग गुरु जर आपल्याला भगवंतापर्यंत नेण्याचं काम करतात, मग ते इथं कसे? ते भगवंताजवळ पाहिजे होते. भगवंताने पाठवलंय ना, जा या येड्यांना पण घेऊन ये, ते यांना उपदेश. हे काही म्हणायला लागले, काही बनायला लागले. जगन्नाथपुरीमध्ये